एक होता शेतकरी. त्याला 4 मुलगे होते. ते खूप काम करीत असत, पण आपसात नेहमी भांडत असत. त्या मुले शेतकऱ्याला त्यांची फार काळजी वाटत असे. मुलांनी भांडू नये म्हणून तो नेहमी त्यांना उपदेश करीत असे, पण मुलगे त्याचे काही ऐकत नसत. एकदा शेतकऱ्याला एक छान युक्ती सुचली. त्याने 4 काठ्या आणल्या. काठ्यांचा हा जुगाड तुमच्यापैकी कोणी मोडू शकेल का? प्रत्येक मुलाने तो जुगाड मोडण्याचा प्रयत्न केला. कोणालाही ते जमले नाही. मग शेतकऱ्याने काठ्यांचा जुगाड सोडला. एक एक काठी दिली. शेतकरी म्हणाला, आता तुमच्या हातात एक एक काठी आहे, ती मोडा पाहू. लगेच प्रत्येकाने सहजपणे आपल्या हातातील काही मोडली. तेव्हा शेतकरी म्हणाला, मुलांनो, या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात का? मोठा मुलगा म्हणाला, बाबा, एकीचे बोल मोठे असते हे आम्हाला आज कळले. आम्ही सर्व भाऊ यापुढे एकजुटीने राहू. आणि आपसात कधीही भांडणार नाही. ते ऐकून शेतकऱ्याला फार आनंद झाला. संपली आमची गोष्ट. पडलं तुमचं पोट. आता अभ्यास चालू आहे. एकट्याचे बोल मोठे असते. बरोबर नाही, चूक. एकीचे बळ मोठे असते, एकट्याचे नसते. एकीचे बोल मोठे असते. बरोबर. मग कसं नाकाची शेंबूड येते? एकजुटीने राहू नये. तोंडी उत्तरे द्या. काठ्यांचा जुगाड कोणी का मोडू शकले नाही? कारण सर्व काठ्या एकत्र केल्या होत्या. एकीचं बळ असल्यामुळे त्या मोडू शकल्या नाही. एकीची बळ असताना त्या मोडू शकता. एकट्या असतात तेव्हा त्या मोडू शकत्या, पण त्या जेव्हा एकत्र करतो ना तेव्हा त्या आपण मोडू शकतो का? नाही. आपण कशासाठी काय केलं होतं मम्मा? आता प्रत्येकाने एक एक काठी सहज का मोडली? म्हणून
एकीचं बोल असते ना. एकट्याचं बळ होतं ना म्हणून ती लगेच मोडली. अरे एकट्याचं बोल नाही होत, एकीचं बोल होत. एकीचं बळ होतं ना. मम्मा एकटीचे बोल मम्मा, एकट्याचे बोल नाही मम्मा. मम्मा झाला अभ्यास. मम्मा इकडं माझी पेन्सिल दे ना. आई पेन्सिल दे गा मला बॅगेत. दे